सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रमुख सुरक्षा योजना आहेत तीन ज्या आपण व्यवस्थित बघणार आहे. परीक्षेला तुला प्रश्न विचारला जाते राजा की ह्या योजनेचा वय वर्ष कालावधी किती आहे, म्हणजे कुठल्या वयामध्ये ती पॉलिसी तू कधी खोलू शकतो, ती योजनेचं खातं कधी खोलू शकतो. ह्यासाठी याच्यावर आपल्याला डिपार्टमेंटल्स मध्ये प्रश्न विचारला जाते. आज काय करू आपण, ह्याच्या तीन योजना आहेत त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित सगळा भुगा करून टाकूया. काय तुला कसला प्रश्न विचारू दे, काही विचारू दे, तुला परफेक्ट जमलं पाहिजे बरं का. हे बघ, प्रमुख सुरक्षा योजना हे लिंक टाकलंय. ह्याच्यामध्ये आपण आता तीन योजना कुठल्या कुठल्या येतात ते तुला सांगतो. पहिल्यांदा लक्ष दे व्यवस्थित. पहिली जी योजना आहे ती आहे PM-SBY योजना. त्यानंतर दुसरी योजना आहे PM-JJBY. त्यानंतर तिसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये ती आहे APY. काहीच समजा तुला आता शॉर्टकट मध्ये, काही समजा काय चाललंय काहीच नाही. तू ध्यान दे, नाही तर तुझं ध्यान कुठे चाललंय ते इंस्टाग्रामच्या रील्स वर. काय नाच करते, काय सकाळी 4 झाले संध्याकाळी 7 येतं ते तू तेवढं चाललंय, बाकी काहीच नाही बरं का. आणि तर रस प्यायला गेला का आणि इकडे गेला का तिकडे गेला का. इकडे लक्षात घे, PM-SBY चा लॉंग फॉर्म असते प्रधानमंत्री. PM म्हणजे लक्षात ठेवायचे प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर. ओके. त्यानंतर S म्हणजे सुरक्षा, B म्हणजे बी फॉर विमा. आणि तुझ्या भाषेमध्ये तुला सांगतो विमा, इथं हिंदीमध्ये शब्द वापरला विमा योजना. बरोबर, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. त्यानंतर PM-JJBY. आता हे तुला कसं लक्ष ठेवायचं आहे, हे PM च तुला माहित झालं प्रधानमंत्री. त्यानंतर इथं जे काय, जे म्हणजे जीवन, तू काय करायला जीवन जगायला आहेस. हे बघ जीवन. त्यानंतर तू कोणासोबत जीवन जगायला आहे, तुझ्या कॉलेजमध्ये तुझ्या शाळेमध्ये ज्योती नावाची पोरगी होती. कोण होती? ज्योती. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. आता राहील करायचं लक्षात तुला. बबल्या, राहील लक्षात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. तू जीवन जगायला ज्योती सोबत. तुझी मोकार कुटाणवाली गर्लफ्रेंड होती. आलं लक्षात दादा. हे बघ, APY चा लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवायचा आहे, अटल पेन्शन योजना नाही. APY म्हणजे अटल पेन्शन योजना. APS पण म्हणतात, अटल पेन्शन स्कीम. पण लक्षात घे, पेन्शन योजना. आता हे बघ, तुला लॉंग फॉर्म समजले, APY चा अटल पेन्शन योजना. त्यानंतर आपण काय करूया आता, ह्याच्या दोन योजना आहेत, यांचे नियम, यांचे जे बरेचशा गोष्टी येतात त्या समान येतात. आपण ही जी अटल पेन्शन योजना आहे ना, त्याच्याबद्दल आपण थोडं पुढे बघूया. आता सध्या आपण ना ह्या दोन व्यवस्थित कंपॅरिझन करत ह्या दोन्ही मधले जे मुद्दे समान आहेत ते पाहूया. आणि त्यानंतर ह्या ज्या PM-SBY आणि PM-JJBY मधले जे वेगळे मुद्दे आहेत, जे वेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासूया. आता लक्षात घे, ह्या दोन्ही मध्ये समान असणाऱ्या गोष्टी तुला सांगतो. कोणा संबंधी? PM-SBY आणि PM-JJBY बद्दल आता बोलायचं आपल्याला. हा कुठं आपण थोडा साईडला ठेवायचा बरं का. तर तुला सुरुवातीला सांगितलं काय बाबा, काय प्रकार आहे काय नाही. तीन प्रमुख सुरक्षा योजना, त्याच्यामध्ये अटल पेन्शन योजना सुद्धा समाविष्ट आहे. आता लक्षात घे, ह्या ज्या दोन योजना आहेत त्याच्याबद्दल कसं लक्ष ठेवायचं, काय जे पहिले आपण कॉमन मुद्दे येतात, समान मुद्दे ते पाहूया. आता त्याच्यामध्ये ना पहिला मुद्दा जर बघायचा झाला, योजना लॉन्च कधी झालेली आहे, 9 मे 2015 लॉन्च झालेली आहे. त्यानंतर कुठून लॉन्च झालेली आहे? कोलकाता इथून. कुठून? कोलकाता. काय झालं होतं, प्रधानमंत्री साहेबांनी मोदीचे होते त्यावेळेस त्यांनी भाषण दिलं होतं कोलकात्यामध्ये. त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते? अरुण जेटली अर्थमंत्री होते 2015 साली. त्यावेळेस योजना काय झालेली त्या घोषित झालेल्या त्या कुठून? 9 मे 2015 ला कोलकाता इथून. ह्याच्यासाठी कॉमन गोष्टी तुला सांगितलो. ह्याचा अटल पेन्शन योजनेबद्दल थोडं करून टाकू बरं करायचं. हे पाहिजे 9 मे 2015 ला कोलकाता इथून लॉन्च झाली. त्यानंतर ह्या दोन्ही मध्ये कॉमन असणारी गोष्ट, ह्याच्यामध्ये SB अकाउंट कंपल्सरी आहे तुझं. SB अकाउंट कंपल्सरी. त्यानंतर ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर नॉमिनेशन इज कंपल्सरी, म्हणजे नॉमिनेशन इज कंपल्सरी. आता ह्या दोन योजनांची गॅरंटी कोण घेईल, काय घेईल ते तुला सांगतो बघ. ज्या पब्लिक सेक्टर मधल्या जनरल इन्शुरन्स कंपनी असतात, ज्यांनी कोलॅबोरेशन केलेलं आहे कोणासोबत? पोस्ट सोबत किंवा अदर बँक सोबत.
ते आहेत ना, ह्या दोन योजनेची जिम्मेदारी घेतात. म्हणजे काय घेतात? जबाबदारी घेतात. कोण घेतात जबाबदारी? रिस्पॉन्सिबिलिटी पब्लिक सेक्टर. पब्लिक म्हणजे काय? सार्वजनिक. सेक्टर म्हणजे काय? भाग. पब्लिक सेक्टर जनरल. इन्शुरन्स कंपनी असतील, यांनी काय केलेलं आहे? इन्शुरन्स कंपनीजनी कोलॅबरेशन केलेलं आहे. कोणासोबत? कोलॅबरेशन. कोणासोबत? पोस्टासोबत किंवा आणि बँकेसोबत. म्हणजे आता पोस्ट ऑफिस आणि बँकेचा काय संबंध आहे ते सांगतो. ह्या ज्या योजना आहेत ना, त्या आपण पोस्टात सुद्धा खोलू शकतो किंवा अदर बँक्स मध्ये सुद्धा खोलू शकतो. जसं की SBI झाली, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या योजना खोलू शकतो. पण आता लक्षात घे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय? एका व्यक्तीचं एकच खातं आपण खोलू शकतो. एका व्यक्तीचं आपण एकच खातं खोलू शकतो. एक तर ते पोस्टात खोल, नाही तर एक तर तू ते काय कर, बँकेत खोल. वन पर्सन वन अकाउंट ओनली. एकच त्याचं काय भेटेल? त्याला संरक्षण भेटेल. वन पर्सन वन अकाउंट. हा, तू जर काय केलं, पोस्टात बी खोललं, बँकेत बी खोललं, तुझं खोललं बी जाईल. आलं लक्षात? पण मॅटर काय माहितीये का? तुझं ज्यावेळेस क्लेम करायची वेळ येईल ना, त्यावेळेस आहे ना, तो क्लेम पास होत नसतोय बरं का बबल्या. त्यामुळे आगाऊ कुठं नाही करायची. नाही तर त्यानंतर तुला सांगतो, ह्या दोन योजना आहेत. ह्याच्यामध्ये परतावा कसा भेटतो? जर क्लेम झाला तरच परतावा भेटतो. कुठली घटना झाली, दुर्घटना झाली तरच त्याच्यामध्ये क्लेम भेटतो. तर नाही तर पैसे भेटत नाहीत. नॉन रिटर्नेबल पॉलिसी आहेत का? नॉन रिटर्न. हे काय करावं लागतं? वर्षाला प्रत्येक वर्षी रिन्युअल करावं लागतात. काय करावं लागेल? ह्याचा पिरियड जर बघितला तर 1 वर्ष असतो. 1 इयर पिरियड. आता 1 इयर पिरियड कधीपासून किती तारखेपर्यंत असतो ते बी सांगतो बबल्या. ह्याच्यामध्ये 1 इयर पिरियड असतोय 1 जून ते 31 मे पर्यंत. 1 जून ते 31 मे पर्यंत. 31 मे. काय करू शकतो? हा एवढा वार्षिक त्याचा काय आहे? 1 इयर पिरियड आहे. हा PMSBY आणि PMJJBY या योजनेचा. ह्या नॉन रिटर्नेबल पॉलिसी येतात. ह्या नॉन रिटर्नेबल हे खाते येतात. ह्या योजना येतात. ह्याच्यामध्ये जर समजा क्लेम झाला तरच ते पैसे वापस भेटत. नाही तर ते पैसे गेले बाबा. तुला किती रुपये लागतील, ह्यासाठी काय लागतील, हे तुला वेगवेगळ्या गोष्टी सांगताना व्यवस्थित समजून सांगतो. लक्षात घे, 1 इयर पिरियड 1 जून ते 31 मे पर्यंत असतोय. त्यानंतर तुला उदाहरण समजून सांगतो. तू काय केलंस? ही जी PMJJBY योजना आहे ना, ती जर समजा तू 13 जुलैला खोलली, बरोबर? तर तुला आहे ना ती रिन्यू 13 जुलैला पुढच्या वर्षी रिन्यू होत नसती. त्याचा पिरियड 31 मेला संपतो. विषय खल्लास. तू जरी समजा काय केलं, PMJJBYचा हप्ता कधी भरलास? 25 एप्रिलला भरला, उदाहरणासाठी सांगतोय. तरी तुझा आहे ना रिन्युअल कालावधी 31 मेला संपतो. 1 जून पासून तुला परत हप्ता नवीन भरायला लागणार आहे राजा. आलं लक्षात? त्यानंतर आता पुढे लक्षात दे काय सांगतोय ते. फिनाकल मध्ये तू आहे ना ह्या योजनेचं खातं खोलताना पोस्टामध्ये, तर मेनू कुठला वापरला जाईल फिनाकलचा? फिनाकल मेनू इथं CPMY. कुठला? CPMY हा फिनाकल मध्ये मेनू एंटर केला जाईल. त्यावेळेस ते खातं काय केलं जाईल? ओपन केलं जाईल. कशामध्ये? पोस्ट ऑफिस मध्ये राजा. आलं का लक्षात तुला? त्यानंतर आपण जर बघायचं झालं तर ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या टॅक्स फ्री येतात. म्हणजे तू जो प्रीमियम भरणार आहे ना त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. हे बघ, टॅक्स फ्री येतात. आता टॅक्स संबंधित तुला माहिती, आपण बऱ्याच वेळा काय बघितलं, काय बघितलं आपण? इन्कम टॅक्स सेक्शन किती? 80C नुसार काय प्रीमियम काय होईल? सूट भेटल. सूट भेटणार आहे. कशाला? तू जो ह्या PMSBY आणि PMJJBY योजनांचा हप्ता भरणार आहे त्यामध्ये तुला सूट भेटणार आहे. आता आपण काय केलं, ह्या दोन मधल्या आहेत ना कॉमन गोष्टी सगळे बघितल्यात. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय येतात ते तुला समजून सांगतो बघ राजा. एवढं तुझ्या ध्यानात आलंय का? हे लिहून घे बबल्या. हे पाय, चल पुढे बघ. आता हे खोडून टाकतो. लक्ष दे. PMSBY इथं PMJJBY लिहितो. आता ह्याच्यामध्ये ना पहिल्यांदा लक्षात घे, वयाची मर्यादा काय? PMSBY मध्ये तू 18 ते 70 पर्यंत वयाच्या ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. किती? 18 ते 70 वय लक्षात ठेवायचं. परीक्षेला वयच विचारलं जात आहे. मोकार कुठाने विचारलं जात नाही. वय विचारलं जाईल, हप्ता विचारला जाईल. ह्याच्या बाहेर काय त्यांना वेळ नाही तुला परीक्षेला प्रश्न टाकायला बरं का. तू काय करायला? MPSC तयारी करायला आहे. आलं लक्षात? त्यानंतर PMJJBY मध्ये आपण हप्ता जर बघायचा झाला तर इथं वय वर्ष लागल 18 ते 50 वर्ष. किती? 18 ते 50 वय वर्ष जमून जाते.
आता इथे ना प्रीमियम किती रुपये भरायला लागेल, काय भरायला लागेल ते तुला सांगतो बबल्या. प्रीमियम बघ, ह्याच्यामध्ये वार्षिक ना 20 रुपये भरावे लागतील. किती? 20 रुपये इयरली. तुला सांगतो 1 जून आहे ना 2022 पूर्वी ना इथं 12 रुपये भरायला लागायचे आणि इथं 330 रुपये भरायला लागायचे. पण काय झालं, 1 जून 2022 पासून याच्यामध्ये अमाऊंट वाढवली गेली. 12 वरून किती करत आणि 20 रुपये लागतील आता PMSBY मध्ये. मागचं तू ध्यानात नको ठेवू, विषय खाल्लास, मागचा गेला विषय खतम. आता काय चाललंय ते प्रोग्राम बघ. 20 रुपये इयरली लागतील. त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं लागतील बघ 436 रुपये इयरली. 436 रुपये इयरली कशासाठी लागतील? PMJJBY योजनेसाठी. आता लक्षात घ्यायचं काय विषय, ह्याच्यामध्ये जर आहे ना काय झालं, विमा कव्हर किती रुपयाचं आहे? तिथं 2 लाखाचं विमा कव्हर आहे. किती? 2 लाख. आता 2 लाख कशामध्ये विमा कव्हर आहे? तर लक्षात घे, जर काय झालं ऍक्सिडेंटल डेथ झाली, तुला सांगतो ही PMSBY हे बघ लक्षात घ्या आधी. PMSBY जी योजना आहे ना ती ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे. ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. आणि हे जे कुठली PMJJBY ही लाईफ इन्शुरन्स आहे. लाईफ इन्शुरन्स. आणि ह्याची गॅरंटी कोण घेतो माहिती का? PMJJBY ची LIC. LIC आहे ना, हे काय करतं, LIC PMJJBY ची अमाऊंट पेड वगैरे करतं. कोण? LIC नी कोलॅबोरेशन केलेलं आहे पोस्ट सोबत किंवा बँकेसोबत. आता लक्षात घे, 2 लाख कव्हर ह्याच्यामध्ये आहे PMSBY मध्ये. ह्याच्यामध्ये कधी कव्हर येते बघ, काय झालं, मृत्यू झाला, अपघाती मृत्यू. काय झाला? अपघाती मृत्यू झाला किंवा कायमचा अपंगत्व आलं. कायमचं अपंगत्व म्हणजे काय झाला, हँडिकॅप झाला तो, तर त्याला किती रुपये भेटतील? तर त्याला भेटतील 2 लाख रुपये. त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरी केस काय आहे, ह्याच्यामध्ये जर समजा एखादा डोळा निकामी झाला किंवा एखादा हात निकामी झाला किंवा एखादा पाय निकामी झाला. आता निकामी होणे म्हणजे काय? काम न करणे. आलं लक्षात? एखादा डोळा काम न करणे किंवा एखादा हात काम न करणे. अशा केसेस मध्ये, त्या केसेस मध्ये हँडिकॅप तर नाही झाला, त्याला तो अवयव आहे निकामी होणे, फक्त काम न करणे. जर समजा आहे ना निकामी झाला एखादा अवयव, म्हणजे समजा हात, पाय, डोळा, जर काही जर डोळा, ह्याच्यामध्ये 1 लाख रुपये भेटतील. किती? 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाचं कव्हर आहे. ह्याच्यामध्ये PMJJBY मध्ये तुला 2 लाखाचं कव्हर आहे. कधी कव्हर आहे? तुझा कसा मृत्यू होते, कसा मृत्यू झाला तरी जमतंय, कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तरी जमल, कोणत्याही कारणाने. त्यावेळेस काय केलं जाईल, त्यावेळेस त्याला 2 लाख रुपये भेटून जातील. आता आपण इकडे बघतो तर PMSBY मध्ये हँडिकॅप झाला तर त्याला 2 लाख रुपये भेटतील. पण राजा PMJJBY योजना आहे ना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याच्यामध्ये जर हँडिकॅप झाला तर तुला 1 लाखाचं कव्हर आहे. 1 लाख कव्हर कधी? हँडिकॅप असेल, जर हँडिकॅप झाला तर. आलं लक्षात राजा? त्यानंतर इथं PMSBY योजनेमध्ये तुझं खातं सुरू आहे. जर समजा तू काय केलं, मोकळ्या फुटाने केलं, तू जीवनाला कंटाळास, काय झालं, तुला टेन्शन सहन नाही झालं, आणि टेन्शन नाही सहन झालं त्यामुळे तू काय केलं, आत्महत्या केली, सुसाईड केली. काय केली? सुसाईड केली. तर आहे ना तुला इथं कव्हर प्राप्त होईल का? तुला 1 रुपया भेटत नसते तुझ्या नॉमिनीला सुसाईड साठी. नो कव्हर. कशामध्ये? PMSBY मध्ये. त्यानंतर PMJJBY मध्ये काय सांगितलंय, कोणत्याही कारण असेल काय होईल, 2 लाख रुपयाचं तुला इन्शुरन्स भेटून जाईल. आता ह्या दोन्ही योजनेसाठी तुला सांगितलं नॉमिनेशन ऑल्सो कंपल्सरी. त्याचप्रमाणे SBचं जे अकाउंट आहे ते सुद्धा कंपल्सरी आहे. अशा प्रकारे PMSBY आणि PMJJBY बद्दल तुला जर काही डाऊट असेल तर तुम्हाला विचारवर करायचा. त्यानंतर तुला आता सांगतो, तू जर अभ्यास करत असेल ना, इथं मला आहे ना व्यवस्थित तू अभ्यास करत असेल तर मला मेसेज कर. मोकार कुठे करायला, मोकार तुझ्यासोबत गप्पा मारायला मला वेळ नाही बरं का. हे बघ 93 781 75 इथं हाय पाठ ठेव, तुझा परफेक्ट अभ्यास करून घेतो राजा. 1 रुपया एकदा घेत नाही, काही नाही, काही नाही, सगळं फुकट कार्यक्रम आहे. हा, आता हे बघ PMSBY आणि PMJJBY बद्दल तुला सर्व लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करूया, जी अटल पेन्शन योजना आहे त्याच्याबद्दल माहिती बघण्याचा प्रयत्न करूया. चल पाय पुढं. आता APY बद्दल माहिती पाहूया. बघा APY अटल पेन्शन योजना. गायत्री, तुझं आता लग्न सग्न करून झालं असेल, मोकार तू पण आता जाऊन आले असशील, मोकार मेकअप केला असशील, सगळं तो झाला असेल. आता हे लक्ष दे बरं का राणी. हे पाय, आता अटल पेन्शन योजनेबद्दल माहिती बघायचं झालं
तर ही योजना सुरुवात कधी झालेली आहे? 1 जून 2015 साली सुरुवात झालेली, लक्षात घ्यायची. कधी? 1 जून 2015 ला. आता लॉन्च कधी झाली होती सायनाथ भैया? लॉन्च नाही 9 मे 2015 झाली होती, पण सुरुवातीची इम्प्लिमेंटेशन 1 जून 2015 ला झालेलं दिसून येतंय. ही योजना आहे ना गॅरंटेड स्कीम म्हणून ओळखली जाते. कुठं? गॅरंटेड स्कीम. ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल या योजनेची? पीएफआरडीए. पीएफआरडीए. आता पीएफआरडीए चा लॉंग फॉर्म लक्षात घ्यायचा. पीएफआरडीए च्या परीक्षेला विचारलं जातंय. पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ही रिस्पॉन्सिबल म्हणून काम करेल बरं का. कशासाठी? अटल पेन्शन योजनेसाठी. आता ही योजना आहे कोणासाठी खोलली होती? काय खोलली होती? हे बघ, जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे भारतामध्ये त्या लोकांचा विचार करून ह्या योजनेचा प्रारंभ केलेला आपल्याला दिसून येतो. कुठं? अनऑर्गनाइज सेक्टर लोकांचा विचार करून. त्याचप्रमाणे ही जी योजना आहे ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया उघडू शकतात. भारताचे जेवढे नागरिक आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया. आता याच्यासाठी कोणी उठलं सुटलं लाभ घेईल का? तसं जमणार नाही. त्याच्यामध्ये पहिले आठ बघ, तू काय पाहिजे? सिटीजन ऑफ इंडिया पाहिजे. त्यानंतर तुझं वयोमर्यादा बी लागेल ना राजा. आलं का लक्षात? नाही तर काय आहे, तू 14 वर्षामध्ये कामाला लागला आणि तू पैसे कमवायला बालकाम करा. आलं का लक्षात? हे बघ, त्यासाठी योजनेसाठी वयोमर्यादाची आवश्यकता असते. एज किती लागतंय? 18 ते 40 एवढं तुझं वय लागेल. 18 ते 40च्या दरम्यान तुझं वय असलं पाहिजे. त्यानंतर कमीत कमी किती वर्ष भरावं लागेल? 20 वर्ष भरावी लागेल योजनेसाठी पैसे. ह्याच्यामध्ये पैसे 20 वर्ष कमीत कमी भरायचे. त्यानंतर तुला काय होतं, वयाच्या 60 नंतर पेन्शन भेटायला सुरुवात होती. तुला सांगतो प्रीमियम काय भरायला लागतंय काय नाही ते सगळं व्यवस्थित लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये ना तुला पेन्शनच्या स्वरूपात वयाच्या 60व्या वर्षानंतर काय करता येईल? प्रत्येक महिन्याला पैसे दिले जातील. त्याच्यामध्ये तू आता प्रीमियम बद्दल लक्षात घे. पहिल्यांदा प्रीमियम किती भरावं लागेल, काय भरावं लागेल? प्रीमियम जर तुला बघितलं तर महिन्याला 42 रुपये. काय करावं लागेल? 42 रुपये महिन्याला. कमीत कमी बर का, मिनिमम सांगितलं. मिनिमम 42 ते जास्तीत जास्त तू 210 रुपयापर्यंत काय करू शकतो? पैसे भरू शकतो. मॅक्झिमम महिन्याला तू 210 रुपयापर्यंत भरू शकतोस. आता प्रीमियम जो भरतोय तो सर्व तुला टॅक्स फ्री असतोय. म्हणजे रूल एटीसी वगैरे तुला माहितीये टॅक्स फ्री असणार. त्यानंतर तुला काय वाटलं, आता मला प्रीमियम चेंज करायचा आहे, तो प्रीमियम सुद्धा चेंज करू शकतो. त्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तू प्रीमियम चेंज करू शकतो. कुठल्या महिन्यात? एप्रिल महिन्यात प्रीमियम चेंज करू शकतो. तुला आता मला काय करायचंय? 42 रुपये भरत होतो, मला आहे ना आता प्रीमियमचा मोड वगैरे चेंज करायचंय. जमते कार्यक्रम बरं का. हे तुला 42 रुपये मिनिमम मंथली सांगितले, मॅक्झिमम 210 रुपये मंथली वाला कार्यक्रम सांगितलाय. त्याचप्रमाणे तू ह्याच्यामध्ये ना कशा प्रकारे पैसे भरू शकतोस? तू मंथली, हाफ इयरली आणि इयरली ह्या 3 मोड मध्ये पैसे भरू शकतो. तू क्वार्टरली पैसे भरू शकत नाही बरं का राजा. मंथली, त्यानंतर हाफ इयरली, अर्धवार्षिक, त्यानंतर इयरली. अशा स्वरूपात तू काय करशील? पैसे ह्या योजनेमध्ये भरू शकशील. आता ह्याच्यामध्ये तुला सांगतो प्रीमियम भरला तुला कधी पैसे भेटते तर वयाच्या 60 नंतर तुला पेन्शन सुरुवात होईल. वयाच्या 60 नंतर पेन्शन सुरुवात होईल. आता पेन्शनच्या ह्याच्यामध्ये 5 प्रकार येतात. किती रुपयाची तुला पेन्शन भेटेल काय? हे बघ, ह्याच्यामध्ये 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 जास्तीत जास्त. कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये अशी तुला महिन्याला पेन्शन भेटू शकते. ते कशावर डिपेंड आहे? ते तुझ्या प्रीमियम वर डिपेंड आहे. तू काय करशील, किती प्रीमियम भरशील त्याच्यानुसार तुला 1000 ते 5000 रुपयापर्यंत काय भेटल? वयाच्या 60 नंतर तुला पेन्शन सुरुवात होईल. आता त्यानंतर तुला सांगतो ह्याच्यामध्ये ना नॉमिनेशन सुद्धा कंपल्सरी आहे बरं का. आता नॉमिनेशन का कंपल्सरी आहे ते मी तुला सांगतो. कंपल्सरी. त्यानंतर तुला एसबीचा अकाउंट बी कंपल्सरी आहे. एसबीचा अकाउंट कंपल्सरी आहे. त्याच्यातून तुझा काय होईल? प्रीमियम हा ऑटो डेबिट होत राहतो. त्यानुसार काय केलं जात आहे? एसबीचा अकाउंट
आपल्याला कंपल्सरी. आता नॉमिनेशन कंपल्सरी काय ते लक्षात घ्या. काय झालं, जर समजा तू अटल पेन्शन योजना ओपन केलेली बरोबर, तुला वयाच्या 60 नंतर काय झालं की 4,000 रुपये समजा पेन्शन भेटायला सुरुवात झाली, पण तुझा डेथ झाली, काय झाली, डेथ झाली म्हणजे मृत्यू झाला, तर तुझी जी स्पाऊस तुझी जी बायको आहे तिला सुद्धा ती पेन्शन स्कीम सुरू राहते. त्यामुळे इथं काय नॉमिनेशन इज कंपल्सरी. आलं लक्षात? नॉमिनेशन कंपल्सरी कशासाठी, नंतर काही कुकुटा झाला तर त्यासाठी. त्यानंतर सांगण्यात आलं, तू एकदा पेन्शन ही समजा ओपन केली अटल पेन्शन योजना, वयाच्या 60च्या आधी तू क्लोज करू शकतो का, ती ना बंद करता येत नाही तुला. बंद कधी होऊ शकते, जर समजा डेथ झाली किंवा एखादी सिरियस केस आली तरच ती बंद आपल्याला करता येऊ शकते, नाही तर आपण ती योजना बंद करू शकत नाही. आता जर समजा तू काय केलं, आता हे बघ इकडे लिहितो, ह्याच्यामध्ये 3 केसेस. तू आहे ना एसबीच्या खात्यामध्ये पैसेच ठेवले नाही, तर जर समजा आहे ना 6 महिने तुझा हप्ता गेला नाही कट होऊन, 6 महिने हप्ता कट जर झाला नाही, तर तुझी जे अकाउंट आहे, तुझी योजना आहे ती काय होईल, फ्रोझन होईल. फ्रोझन. त्यानंतर 12 महिने जर समजा काय केलं भरलेच नाही, तर ते डिॲक्टिव्हेट होईल. डिॲक्टिव्हेटेड. त्यानंतर जर समजा 24 महिने तू भरले नाही, तर डायरेक्ट अकाउंट ते क्लोज होईल, विषय खतम, विषय खल्लास. आला लक्षात? 24 महिने जर भरले नाही तर काय होईल, ते सगळं कुठं क्लोज होईल. त्याचप्रमाणे तुला सांगतो, हे जे अटल पेन्शन योजना वगैरे जर समजा ना एखादा आजार वगैरे असेल तर काय करावं लागते, मेडिकल सुद्धा करावं लागते, जसं की HIV झालं वगैरे, त्यासाठी तुम्हाला मेडिकल करून हे काय केलं जाईल, हे अकाउंट आपल्याला, ह्या योजना आपल्याला सुरू करता येतील. आता आपण काय करूया, पुढे पाहूया. एवढं तुझ्या ध्यानात आले का लक्षात कार्यक्रम? आता लक्ष दे, पुढं हे करून टाकायला बघ. एपीआय बद्दल लक्षात घे. एपीआय च नोडल ऑफिस म्हणून कोण काम करेल, नोडल ऑफिस म्हणून संसद मार्ग दिल्ली यांचे काम पाहतात. कशाचं, एपीआय नोडल ऑफिसचं. समजा संसद मार्ग दिल्ली एचओ काय करतील, काम पाहतील. अशा प्रकारे तुला सांगतो टाक्या, तू व्यवस्थित व्हिडिओ पाहिला असेल ना, तुला कसा प्रश्न विचारू दे, कशावर, ह्याच्या प्रमुख आपण सुरक्षा योजना बघितल्या ना, PMSBY, PMJJBY, तुझी गर्लफ्रेंड, सगळं ह्याच्या बाहेर तर तुला प्रश्न विचारणारच नाही. कसा पेपर काढू दे, त्यांना वेळ बी नाही तेवढं तुला विचारायला. तो फक्त लक्षात ठेव काय, वय वर्ष मर्यादा. ह्याच्यामध्ये एपीआय मध्ये 18 ते 40 वर्ष तुला लक्ष ठेवायचंय. त्यानंतर 18 ते 70 PMSBY मध्ये आणि 18 ते 50 PMJJBY मध्ये. आलं लक्षात? त्यानंतर PFRD कुठं काम करतं, एपीआय मध्ये काम करतं. त्यानंतर नोडल ऑफिस म्हणून एपीआयचं संसद मार्ग दिल्ली काम पाहतील. असे जे ठळक मुद्दे आहेत ना, ते फक्त लक्षात ठेव. आणि त्यांचे जे प्रीमियम सांगितले तुला, किती रुपये भरायला लागतील, काय भरायला लागतील, तेवढंच लक्षात ठेव. त्याचप्रमाणे तुला सांगतो, आता काही जण असला भारी अभ्यास करायला ना, नाथपुळा, ते त्या डिव्हिजनचे टॉपर येतं. सांगायचं झालं तर इथं पाहिलं पुण्यामध्ये प्रियंका म्हणून मोकार अभ्यास करायला, रात्रंदिवस अभ्यास करायला, काहीच नाही, मोकार अभ्यास चालू. त्यानंतर यवतमाळमध्ये बघायचं झालं गायत्री असेल, त्यानंतर सायनाथ असेल, ज्ञानेश्वर असेल, भरपूर अभ्यास करायला, मस्त कार्यक्रम त्यांचा एकदम चालू आहे. आता काय करूया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अशा प्रकारे आपण जो प्रमुख सुरक्षा योजना आहे तो पार्ट खतम केलेला आहे. चला, धन्यवाद.